प्रत्येकानं याच्यात आपल्या घरी याच्यातल्या किती गोष्टी आहेत याचं थोडं चिंतन करा. देवपूजनावरनं विषय निघाला होता. इंद्रदेवनानं विचार केला तर थोडीच पूजा राहिली आहे, तेवढी आटोपू आणि मग आपण अगस्त्यांचं स्वागत करू. पण खूप वेळ गेला, अगस्त्य रागावले आणि त्यांनी शाप दिला, मी एवढ्या वेळापासून इथे आलेला असताना माझं स्वागत सुद्धा केलं नाही, बसायला आसन पण दिलं नाही, हत्तीच्या जन्माला जाशील. प्रार्थना केली, महाराज मी जाणीवपूर्वक आपला अवमान नाही केला. अगस्त्य शांत झाले आणि त्याने म्हटलं, हे बघ आता जाशील तू हत्तीच्या जन्माला, पण या जन्मात तू भगवंताचं आराधन केलंय, याचा परिणाम म्हणून जेव्हा तो ग्रह तुझ्या पायाला पकडेल तेव्हा तू धावा करशील आणि भगवान श्रीहरी तुझ्यासाठी धावून येतील आणि तुझा उद्धार करतील. याच्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, देवाची पूजा करत असताना अर्धवट पूजा सोडून उठू नये. पण याला एक अपवाद आहे. एखादा अधिकारी महापुरुष, एखादा संत महात्मा जर कोणी आला तर त्यावेळेला मात्र देव सारावे परते, संत पूजावे आरते, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. देवाचं पूजन थांबवावं आणि संतांचं पूजन आधी करावं. खरं संत म्हणजे चालते बोलते देवच असतात महाराज. प्रभूंनी त्या ग्रहाचा, त्या मगराचा सुद्धा उद्धार केला. हुहू नावाचा गंधर्व देवन ऋषीच्या शापानं या जन्माला आला होता, त्याचाही उद्धार केला. राजाने हे गजेंद्र मोक्ष इतका महत्वपूर्ण आहे. जर कोणी रोज ब्राह्म्य मुहूर्तावर पहाटेच्या वेळेला या गजेंद्र मोक्षाचं पठन करेल, गजेंद्राने केलेल्या स्तुतीचं रोज जर कोणी पठन करेल, तर गजेंद्राला जसं भगवान न्यायला आले ना, तसं शेवटी आपल्याला सुद्धा भगवान न्यायला येतात, असं या गजेंद्र मोक्षाच्या स्तुतीचं फळ आहे. पण वेळ मात्र साखर झोपेची सांगितली स्तुती करायला, ती आवर्त आली पाहिजे. वाईट स्वप्न जर आपल्याला पडलं तर त्या वाईट स्वप्नाचं फल निरस्त व्हावं म्हणून गजेंद्र मोक्षाच्या अध्यायाचं पठन करायला सांगितलंय. बऱ्याच वेळा आपल्याला वाईट स्वप्न पडतं ना, मग त्यासाठी शास्त्रानं उपाय सांगितलाय. एक विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सांगितला, नाही तर गजेंद्र मोक्षाचा पाठ सांगितलाय. राजाने भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला. त्यानंतर पुढे चाक्षुष नावाच्या मन्वंतरामध्ये समुद्र मंथन झालेलं आहे. एकदा काय झालं, देवाने दैत्य यांचं युद्ध झालं, देवांना विजय मिळाला. देवाने आपला राजा इंद्र त्याची मिरवणूक काढली. ऐरावतावर बसून इंद्र चाललेला आहे, वाद्य वाजतायत आणि समोरून दुर्वासा मुनी आले. दुर्वासाने पाहिलं देवांचा राजा इथे येतोय, त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. एक नियम असा आहे, रिकाम्या हातानं दर्शन घ्यायचं नाही. रिक्तपाणिर्न पश्येत राजानं देवतां गुरुं. राजा, देव आणि गुरु यांचं रिकाम्या हातानं दर्शन घ्यायचं नाही. पत्रम पुष्पम फलम काहीतरी समर्पण करायचं. पण जुनी पद्धत आहे, कथा कीर्तनाला जात असताना त्या ठिकाणी माता मावल्या बरोबर काहीतरी घेऊन जातात. फळ म्हणा, काही एखादा रुपये म्हणा, एखादं तुलसीपत्र म्हणा. दुर्वासांच्या गळ्यामध्ये एक सुंदर अशी माळा होती. न सुकणारी अशी माळा फुलांची, ती त्याने इंद्राच्या गळ्यामध्ये घातली. प्रासादिक माला. इंद्रानं दुर्वासानं आलेलं पाहिलं, पण काय दिलं ते पाहिलं नाही. पुढे गेल्यानंतर इंद्रानं पाहिलं
आपल्या गळ्यामध्ये सोन्याचे, हिऱ्याचे, माणकांचे, मोत्यांचे हार आणि त्याच्यामध्ये साधा फुलाचा हार कोणी दिला हो? ती तुच्छ वाटली भेट. तो गळ्यातला हार काढून टाकला, ऐरावताच्या मस्तकावर ठेवला, ऐरावतानं सोंडेत घेतला आणि त्या ठिकाणी ते सगळं तोडून रस्त्यावर टाकून दिलं. अपराध झाला. हे बघा, देवाला वाहिलेलं फूल ज्याला निर्माल्य म्हणतो आपण, ते निर्माल्य सुद्धा योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे. निर्माल्याला पाय लागता कामा नये, निर्माल्य ओलांडता कामा नये. तो एक गंधर्व होता, रोज नंदनवनातली पारिजातकाची फुलं चोरून न्यायचा. इंद्राला पूजेला फुलंच राहायची नाही. कोण येतं कळत नाही. काय करावं, याचा बंदोबस्त कसा करावा. मग त्याच्या गुरुनी सांगितलं, तो वाटेमध्ये थोडं निर्माल्य टाक देवाचं. आणि तो गंधर्व आला, पुष्पदंत नावाचा, आणि त्याच्याकडून निर्माल्य उल्लंघन झालं. आणि निर्माल्य उल्लंघन झाल्यानंतर त्याची शक्तीच गेली महाराज. त्याला काही उडून जाता येईना. त्याला पकडलं आणि मग त्या पुष्पदंतानं आपली शक्ती पूर्ववत व्हावी यासाठी शिवमहिम्न स्तोत्राचं निर्माण केलंय. कुसुमदशमनामा सर्व गंधर्व राजः शशिधरवरमौलेर देवदेवस्य दासः सकलो निजमहिम्ना भ्रष्ट एवास्य रोषात् स्तवनमिदमकाशीत् दिव्य दिव्यं महिम्. दुर्वासाने ते पाहिलं. दुर्वासाला राग आला. कोणाला राग येणार नाही. आपण प्रेमानं एवढी भेट दिली आणि ही रस्त्यात तोडून टाकली. आपण एखाद्याच्या घरी लग्न कार्यामध्ये गेलो, त्याने आपल्याला निमंत्रण दिलं, आपण गेलो, आहेर घेऊन गेलो त्याला, त्याने आपला आहेर घेतला आणि आपला आहेर घेतला आणि आपल्या समोरच दुसऱ्याला देऊन टाकला. बऱ्याचदा अशी फिरवाफिरवी होते ना लग्नामध्ये. फिरवाफिरवी करायचीच असते. तो आहेर दुसऱ्याला द्यायचा असतो, पण त्याच्या समोर द्यायचा नसतो. आपल्या समोर जर आपण दिलेला आहेर दुसऱ्याला देऊन टाकला, काय वाटेल आपल्याला. एवढं प्रेमानं आम्ही घेऊन गेलो आणि लगेच दुसऱ्याला देऊन टाकलं. बरेच लोक म्हणतात, हे बघा वापरा बरं का आम्ही आणलेलं वस्त्र. जुने लोक इतके हुशार होते की आपण दिलेला आहेर दुसऱ्याला देऊ नये म्हणून त्यांनी जर आहेर केला ना, तर धोतर किंवा साडी असे मिऱ्या करून सगळं उकलून अंगावर घालत असत. म्हणजे दुसऱ्याला देण्याचा प्रश्नच येऊ नये. दुर्वासाने शाप दिला, इंद्रा, ज्या स्वर्गीय संपदेच्या बळावर तुम्ही एवढे उन्मत्त झाला, ती सगळी तुमची स्वर्गीय संपदा नष्ट होईल. तुम्ही देव श्रीहीन व्हाल. आणि महाराज, स्वर्गातली सगळी संपत्ती नष्ट झाली, ऐश्वर्य नष्ट झालं. भगवंताकडे इंद्र आला. भगवंताने म्हटलं, इंद्रा, आता तुम्हाला समुद्राचं मंथन करावं लागेल, त्यातून अमृत मिळवावं लागेल आणि अमृत पिल्यानंतर मग तुम्ही पूर्ववत व्हाल. देव आणि दैत्याने मिळून समुद्र मंथनाला आरंभ केला. मेरू पर्वताचा रवी केला, वासुकी सर्पाचा दोर केला. देव आणि दैत्य मिळून मंथन करू लागले. पर्वत पाण्यात बुडू लागला. भगवंताने त्या पर्वताखाली आपला एक दिव्य अवतार ग्रहण केला. कूर्म नारायण भगवान की जय. कूर्माचा अवतार. मंथन सुरू झालं आणि समुद्रातून पहिलं रत्न बाहेर निघालं, हलाहल नावाचं विष. कोण घेणार? भगवान विष्णूने सांगितलं, हे विष घेण्याचं सामर्थ्य फक्त एकट्या माझ्या भोळ्या शंकरामध्ये. लोकांनी येऊन भगवान शंकरांची स्तुती केली.
कल्याणकारी देवता कल्याणकारी देवता कल्याणकारी देवता कल्याणकारी देवता शंकर तेरा सुमिरन करे कल्याणकारी देवता तेरा सुमिरन करे कल्याणकारी देवता आराधना मन से करे बैठे हैं तेरे ध्यान में मंत्र में ज्योति जगी शक्ति जागी प्राण में हे आत्मधरी देवता हे आत्मधरी देवता शंकर तेरा वंदन करे कल्याणकारी देवता कल्याणकारी देवता भगवान शंकरांची सगळ्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. देवा सगळं विश्व संकटाच्या खाईत पडलंय. महादेवांनी म्हटलं पार्वती अगं सगळं विश्व संकटामध्ये म्हणून मी आता जातो आणि ते विषप्राशन करतो. आणि भगवान शंकरांनी ते विषप्राशन केलं. पोटात जाऊ दिलं नाही, बाहेर येऊ दिलं नाही, कंठामध्ये ठेवलं. भगवान शंकरांचा कंठ निळा झाला. नीलकंठ हे नाम प्रसिद्ध झाले. हलाल विषप्राशन केलं. भागवतात नाही पण अन्य ठिकाणी आहे की विषप्राशन केल्यानंतर भगवान शंकरांच्या अंगाचा दाह होऊ लागला, आग होऊ लागली. मग दाह शांत व्हावा म्हणून अनेक प्रकार केले भगवान शिवजींनी. चंद्र धारण केला, गंगा धारण केली, नागसर्प धारण केले, भस्म धारण केलं, रुद्राक्ष धारण केले. कशाने दाह शांत होईना. नामाचा महिमा उमापती म्हणे ऐके प्रिये सावधे माझा कंठ हला हली करपल यत्ने करी औषधे गंगा चंद्र जटा जुटी धरून या निशेष मी भागलो नामाचे शतकोटी ग्रंथ पाहत दो अक्षरी वाचलो. फार सुंदर वर्णन आहे. भगवान विष्णूंनी विचार केला माझ्या इच्छेसाठी माझ्या भोळ्या शंकरानं विषप्राशन केलंय तेव्हा त्यांना शांत करणं माझंच काम आहे. भगवान विष्णूंनी काय केलं आपल्या हातामध्ये एका भांड्यात पाणी घेतलं आणि त्या पाण्यावर रामनामानं अभिमंत्रण केलं आणि रामनामानं अभिमंत्रित ते जल शंकरांना पिण्यासाठी दिलं. महाराज काय आश्चर्य म्हणावं. रामनामाभिमंत्रित त्या जलाचं प्राशन केल्याबरोबर शंकरांचा दाह शांत झाला. आणि तेव्हापासून भगवान भोलेनाथ भगवान शिव अखंड रामनाम गात आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने. रामनामाचं अनन्य साधारण महत्व आहे महाराज. रामनाम कसं आहे कल्याणानां निधानम कलिमलमथनं पावनं पावनानां पातेयन यन मुमुक्षो सपरिपद प्रस्थिते प्रस्थये प्राप्ति प्रस्थितस्य. कल्याणानां निधानम कल्याणांचं निधान म्हणजे
रामनाम आहे. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान. समर्थांनी वर्णन केले. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. राम गावा राम ध्यावा. रामनामाचं अनन्य साधारण महत्व आहे. यानंतर मंथन सुरू झालं. अनेक रत्न निघाले. उच्चैश्रवी वाघोडा, पारिजातक वृक्ष, अप्सरा, पंचजन्य शंख चंद्र. आणि मंथन सुरू असताना समुद्रातून एक दिव्य रत्न निघालं. लक्ष्मी माता की जय. लक्ष्मी मातेचं प्राकट्य झालं. लक्ष्मीला पाहिल्याबरोबर सगळेजण लक्ष्मीच्या मागे लागले. देव दैत्य सगळेच. लक्ष्मी म्हटलं असं जर कराल तर मी कोणालाच मिळणार नाही. सगळेच माझ्या मागे लागले. लक्ष्मी कोणाला नको आहे? सगळ्यांना लक्ष्मी पाहिजे. हातवर करा बरं कोणी म्हणेल लक्ष्मी नको म्हणून. लक्ष्मीची अपेक्षा प्रत्येकाला आहे. लक्ष्मीने पाहिलं हे सगळेजण माझ्या पुढे पुढे करतायत. मला असा पती नको आहे. मला निस्पृह असा पती हवाय की ज्याची मी सेवा करू शकेन. माझी सेवा करणारा नको. ती काय 21व्या शतकातली थोडीच होती. लक्ष्मीने पाहिलं एक देव मात्र दूर उभा आहे. आपल्या चिंतनामध्ये निमग्न आहे. आपली अपेक्षा करत नाहीये. लक्ष्मी जवळ आली तेव्हा ते भगवान विष्णू. आणि लक्ष्मीनं भगवान विष्णूंना वरमाला घातली. रमा मुकुंदम निरपेक्षमीप्सितम. लक्ष्मी नारायण भगवान जय. यानंतर पुन्हा मंथन सुरू झालं आणि समुद्रातून भगवंताचा एक दिव्य अवतार प्रकट झाला. धन्वंतरी भगवान की. हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन भगवान धन्वंतरी आले. देव आणि दैत्य भांडू लागले अमृतासाठी. प्रभूंनी विचार केला दैत्यांना जर अमृत दिलं गेलं तर सगळा गोंधळ होईल. पण भगवंताने आपला एक दिव्य अवतार तिथं प्रकट केला. मोहिनीराज भगवान की. सगळ्या देव दैत्याने त्यांना पाहिलं. त्या स्त्रीला आलेलं पाहिलं आणि म्हटलं हे बघा हे अमृत आम्हाला वाटून द्या. सारखं वाटून द्या. मोहिनीनं अमृत घेतलं आपल्या हातामध्ये आणि मोहिनीराज अमृत वाटतायत. त्या मोहिनीनं सगळं अमृत देवांना देऊन टाकलं. दैत्यांच्याकडे नुसतं पाहायचं, स्मिताहास्य करायचं. दैत्यांना नुसतं नजरेनं घायाळ करायचं आणि अमृत द्यायचं देवांना. त्या दैत्यांमध्ये एक दैत्य होता राहू नावाचा, मोठा हुशार होता. त्या राहूनं ओळखलं ही स्त्री नाहीये, खरी मोहिनी नाही. त्याच्या लक्षात आलं भगवंताची लीला आहे. त्यानं विचार केला आपण जर आरडाओरडा केला, बोंबाबोंब केली तर सगळं काम बिघडेल. म्हणून आपण आपला स्वार्थ साधला पाहिजे. म्हणून त्या राहूनं काय केलं, पटकन पक्ष बदलला आणि तो देवाच्या रांगेत येऊन बसला. पक्ष बदलणं हे आताच आहे असं समजू नका, तेव्हापासून आहे. आताच पक्ष बदलणं जरा वेगळं आहे थोडं. कार्यकर्त्यांनाच कळत नाही आपले साहेब नेमके कोणत्या पक्षात आहेत. जाऊ द्या, पक्षाचं राजकारण नको. आपला एकच पक्ष आहे, रामाचा पक्ष. जो राम का नहीं वो काम का नहीं, जो राम का है वो हमारा है.
आतापर्यंत अनेक पक्षांचं राज्य झालं. 500 वर्षापासून संग्राम होत होता महाराज राम जन्मभूमीसाठी. लक्षावधी कारसेवकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपली पिढी अत्यंत भाग्यवान आहे. आपल्याला भगवान रामरायाचं जन्मभूमीतलं दिव्य मंदिर, भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. 500 वर्षापासून संग्राम सुरू होता, चालला होता. सध्या सगळ्यात जास्त लोक जिथं भेट देतात असं कोणतं स्थळ आहे याचा जर सर्वे झाला तर सगळ्या भारतात नाही, विश्वात सुद्धा त्या ठिकाणी सर्वाधिक लोक येतात असं स्थळ आहे राम जन्मभूमी अयोध्या. TRP सगळ्यात मोठा अयोध्येचा आहे सध्या. मला अत्यंत अभिमान वाटतो, आनंद वाटतो की 2022ला रामरायाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला आमच्या परमश्रद्धेय गुरुजींच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी 7 दिवस रामरायाच्या दरबारामध्ये होतो. 150 विद्वान संबंध भारतातून आले होते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सेवा करत होता. मला आमच्या गुरुजींनी रामरायाला वाल्मिकी रामायण ऐकवण्याची सेवा दिली होती आणि वाल्मिकी रामायण तिथे रामरायाला ऐकवत. जीवनातले काही क्षण जे सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखे असतात ना, त्यामध्ये एक क्षण आहे. राहुलाही अमृत दिलं गेलं. सूर्यचंद्रानं सांगितलं देवा राहुल अमृत दिलंय. प्रभूंनी सुदर्शन चक्र सोडलं, राहूचा शिरच्छेद केला. पण अमृत पिल्यामुळं राहू त्याचं शिर आणि धड दोन्ही पण जिवंत होतं. राहू आणि केतू 2 ग्रह त्यातून निर्माण झाले. देवाने अमृत पिल्यामुळं देव बलवान झाले. देवाने दैत्याचं भयानक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये बलिराजाचा पराभव झाला. बलिराजा निस्तेज झाला. दैत्य युद्धाला पेटून उठले तेव्हा बलिराजानं सगळ्या दैत्यांना सांगितलं, अरे आपल्याला ही वेळ अनुकूल नाही. आता तुम्ही शांत बसा, अनुकूल वेळेची प्रतीक्षा करा. दैत्याने बलिराजाचं कलेवर एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. निस्तेज झाला होता बलिराजा. शुक्राचार्य गुरूंना आणलेलं आहे. शुक्राचार्याने संजीवनी मंत्राचा जप केला आणि बलिराजाला पुन्हा जीवित केलं. आणि बलिराजाच्या हातून एक विश्वजित नावाचा यत्न करविला. यज्ञाची पूर्णावती होताच यज्ञकुंडातून एक सोन्याचा रथ बाहेर पडला. त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र सगळे ठेवलेले आहे. शुक्राचार्याने म्हटलं बली या रथावर आरूढ हो आणि जा आक्रमण कर स्वर्गावर. पाहतो तुला स्वर्गाचं राज्य कसं मिळत नाही. बलिराजानं आक्रमण केलं स्वर्गावर. बलिराजाला स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं. इंद्र भगवंताकडे आला, देवा आमचं राज्य गेलं. भगवंताने म्हटलं बसा रडत. राज्य हातामध्ये होतं तेव्हा लोकांच्या हिताची कामं केली नाहीत. नुसते स्वतःचे कारखाने उभारले. लोक मूर्ख आहेत असं समजू नका. लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे, 1 दिवसापुरता का होईना. गाव करी ते राव न करी अशी म्हण आहे महाराज. लवकर जागा न होणारा हिंदू जागा झाला आणि पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी सगळं चित्र बदललं. आणि पश्चिम बंगालचं चित्र बदललं. संबंध भारताचं नाही, सगळं विश्वाचे. सगळे आडाखेन सगळ्या गोष्टी सगळ्या बदलून गेल्या महाराज. सध्या हिंदू लोकांच्या कुंडलीत चांगले ग्रह आहेत.
भगवंताने सांगितलं आता बलिराजा धर्मानं राज्य करतोय म्हणून मला त्याच्याकडून राज्य हिसकावून घेता येणार नाही. आता मला त्याच्याकडे दान मागायला जावं लागेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही प्रतीक्षा करा, मी लवकरच वामनांचा अवतार घेईन आणि बलिराजाकडे दान मागायला जाईन. राजा परीक्षिताने शुकदेवांना विचारलं, गुरुदेव बले पदत्रयं भूमे. आत्ताच नाही, थोडं सांगितलं, आत्ता सुरू झालंय. मी कालच सांगितलं होतं संयोजकांना, मी खून केल्यानंतर मग तुम्ही ते सगळं करा, नाही तर सस्पेन्स निघून जातो त्याच्यातला. नारायण नारायण भज मन नारायण. 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 केशव श्याम माधव श्याम केशव माधव श्याम. 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 नारायण नारायण भज मन नारायण. 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 केशव श्याम माधव श्याम केशव माधव श्याम. 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 नारायण नारायण भज मन नारायण. 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 भज मन नारायण भज मन नारायण. भज मन नारायण. भज मन नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवांचं राज्य गेल्यामुळे देवांची आई आदिती दुःखी झाली. आपले पती कश्यप त्यांना प्रार्थना केली, नाथ माझ्या मुलांचं राज्य गेलंय, मला असं एखादं व्रत सांगा की जे केल्यामुळं मला असा एक पुत्र होईल की जो पुत्र माझ्या मुलांचा गेलेला अधिकार त्यांना परत मिळवून देईल. कश्यपांनी आदितीला पयोव्रत नावाचं व्रत सांगितलं.
फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहं पयोवृतः. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत 12 दिवस हे व्रत करायचं आहे. या व्रतामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 दिवस फक्त गाईचं दूध पिऊन राहायचं आहे, बाकी काही घ्यायचं नाही. नियम सांगितले. सूर्योदयापूर्वी स्नान करायचं, थंड पाण्यानं स्नान करायचं, भगवान विष्णूंची पूजा करायची, अर्चेत अरविंदाक्षम. त्यांना दुधाचा नैवेद्य समर्पण करायचा आणि ते दूध घेऊन राहायचं. 12 दिवस असं हे व्रत करायचं. पुष्कळ नियम सांगितले. दिवसा झोपायचं नाही, दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही, केस मोकळे ठेवून झोपायचं नाही, नख वगैरे काढायचे नाहीत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला शास्त्रानं विशिष्ट काळ दिलेला आहे. केस कधी कापायचे, नख कधी कापायचे, कोणत्या वेळेला नख काढायचे, इतका वेळ आता नाहीये माझ्याकडे. तुम्ही बघा, आदित्यने अत्यंत श्रद्धेनं व्रत केलंय. 12व्या दिवशी पारणा केली. 12 ब्राह्मणांना बोलावून दुधाच्या पदार्थांचं भोजन त्यांना दिलंय. आणि व्रत पूर्ण होताच आदिती मातेच्या मंदिरामध्ये प्रकाश पडला आणि त्या प्रकाशापाठोपाठ भगवान वैकुंठ नायक प्रभूंनी त्यांना दर्शन दिलं. वैकुंठनाथ भगवान की जय. आदिती मातेनं भगवान श्री हरींची स्तुती केली. यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थश्रवश्रवण मंगल नामधेय आपन्न लोक मृजुन पशमोदयाद्य शन्न कृदेश भगवन्न सिद्धीननाथ. दिव्य स्तुती केली भगवंताची. प्रभूंनी सांगितलं, मा चिंता करू नका, मी लवकर तुमच्या पोटी वामनांचा अवतार घेईन आणि तुमची इच्छा पूर्ण करेन. राजा रे, पतिसेवा परायण आदिती माता गर्भवती होते. अंश रूपानं भगवान तेज रूपानं तिच्या गर्भामध्ये येतात आणि योग्य काळ प्राप्त होतात. भाद्रपद शुक्ल द्वादशी, त्याला विजया द्वादशी म्हणतात. श्रवणायाम श्रवण द्वादश्याम मुहूर्त्या विजती प्रभू सर्वे नक्षत्र ताराद्या चक्रुस्तज्जन्म दक्षिणम. माध्यानाची वेळ आहे, अभिजित मुहूर्त आहे, श्रवण नक्षत्र आहे. आणि महाराज या सुमुहूर्तावर त्या ठिकाणी भगवंताने अयोनिसंभव असा आपला वामनांचा अवतार प्रकट केला. वामन भगवान की, वामन भगवान की. आकाश मंडलातून देवाने पुष्पांचा वर्षाव केलाय. वामनांची 8 वर्षाची सुंदर अशी भटुमूर्ती. वामनाने म्हटलं, बाबा माझा उपनयन संस्कार करा. कश्यपांनी वामनांचा उपनयन संस्कार केलेला आहे. पाया देवो वामनो ब्रह्मचारी. उपनयन द्विजांच्या जीवनातला एक अत्यंत महत्वपूर्ण संस्कार आहे. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे. त्या बालकाला गुरूंच्या जवळ न्यायचं आहे. पुढचं त्याचं जीवन धन्य व्हावं यासाठी, अध्ययन व्हावं यासाठी त्याला गुरूंच्याकडे न्यायचं आहे. त्याला उपनयन असं म्हणतात. उपनयन ब्रह्मचर्याची दीक्षा आहे महाराज. ब्रह्मचर्य आश्रमाचा आरंभ आहे आणि या आश्रमामध्येच आपल्या संपूर्ण आयुष्याच्या इमारतीचा पाया घातला जातो. हे बघा, ज्याचा ब्रह्मचर्य आश्रम उत्तम झाला त्याचे सगळे आश्रम उत्तम होतात, अर्थात त्याचं जीवन उत्तम होतं. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये पाय
दुसरीकडेच पडला, पाऊल वाकडं पडलं. जीवनामध्ये भयानकता, निराशता, दुःख हे सगळे यायला लागते. उपनयनानंतरच द्विज ही संज्ञा येते. द्विज, द्विज शब्दाचा अर्थ काय? त्याचा दोनदा जन्म आहे. आईच्या उदरातून पहिला जन्म आहे आणि उपनयन झाल्यानंतर दुसरा जन्म प्राप्त होतो. म्हणून त्रैवर्णिकांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांच्याकडे उपनयनाचा अधिकार आहे त्यांना, ज्यांच्याकडे परंपरेनं उपनयन चालू आहे त्यांना द्विज ही संज्ञा येते. संस्कारात द्विज उच्चते. जाता जाता सांगून जातो, द्विज अजून 2 जणांना म्हणतात. द्विज म्हणजे पक्षी सुद्धा आहे आणि द्विज म्हणजे दात सुद्धा आहे, त्यांना सुद्धा द्विज असं म्हणतात. अरुणोदय होताच उडाले द्विजगण अवघे पक्षी. यज्ञोपवीताची दीक्षा घेतली जाते. यज्ञोपवीत म्हणजे सामान्य नाही महाराज. यज्ञोपवीतामध्ये 3 सूत्र असतात, त्याच्यामध्ये 9 धागे असतात. 96 अंगुळाचं ते यज्ञोपवीत ते धारण करायचं असतं. त्याच्यामध्ये निरनिराळ्या देवतांचा निवास आहे. तंतू, ग्रंथी याच्यामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत. यज्ञोपवीत सामान्य नाही महाराज. यज्ञोपवीतम परमं पवित्रम आयुष्यमगरम प्रतिमुंच शुभ्रम यज्ञोपवीतिमसि यज्ञस्यत्वा यज्ञोपवीते नोपनश्यामि. यज्ञोपवीत हे तेज आहे. सोन्याचं जानवं कुठं शास्त्रात सांगितलेलं नाहीये, ते आता निघालंय. काय कोणत्या वेळेला निघल काही सांगता येत नाही. आता एक नवीन पद्धत निघाली, 7 साड्या त्या मुंजाच्या 5, आमच्याकडे 2 जास्त आहेत. मग ते भिक्षावळीच्या आधी गुरुजी लोक वाट पाहत आहेत भिक्षावळीसाठी, आणि थांबा आमचं हाऊस कधी होणार आमची म्हणे. हे बघा, हौस करण्याला आपला विरोध नाही आहे, परंतु संस्काराचं महत्त्व पूर्ण जाणून घेऊन आधी संस्कार पूर्णपणे न होऊ द्या, मग लौकिक काय करायचं तो करा. मिरवणूक एवढी मोठी काढली जाते, गुरुजींना आवरा आवरा लवकर, आणि मिरवणुकीला 2 तास. ते मातृभोजन असतं. मातृभोजन हे सोहळ्यामध्ये असतं, पण आता हायफाय केटरर्सला मातृभोजनाची ऑर्डर दिली जाते. हे बघा, संस्काराचं विकृतीकरण आपल्याकडनं होता कामा नये. संस्काराचं पावित्र्य जपलं पाहिजे. देव, ब्राह्मण, अग्नी यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी गायत्री मंत्राचा उपदेश घ्यायचा आहे महाराज, सामान्य गोष्ट नाही. मुंज मोठ्या थाटात केली जाते, पण नंतर मात्र उदासीन राहतात लोक. आम्ही पुष्कळ लोक पाहतो, खूप पैसा खर्च करून मुंज करतात, आणि नंतर त्या मुंजा मुलाच्या गळ्यात जानवा आहे की नाही, तो संध्या करतो की नाही, याचं कोणाला घेणं देणंच नाही. परवा आदरणीय रुडी साहेबांच्या घरी विजू काका आले होते, परमश्रद्धेय. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही आत्ताच वाशिमला एक शिबिर घेतलं, 17 वर्षापासून आम्ही शिबिर घेतो, आणि जे उपनयन वगैरे झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी संध्या वंदन कसं करावं, पूजा कशी करावी, 16 ओळ्याचं ज्ञान, यासाठी आम्ही 15 दिवसाचा वर्ग घेतो म्हणाले. याची नितांत गरज आहे महाराज.
भगवान वामनांना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या देवतांनी अनेक देणग्या दिल्या. तंबटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासुः पुरस्कृत्य प्रजापतिं. बृहस्पतीने ब्रह्मसूत्र दिलं, कश्यपाने मेखला दिली, सोमानं दंड दिला, भूमीनं आसन दिलं, मातेनं कौपीन दिली, शेषानं छत्र दिलं, सप्तर्षींनी दर्भ दिले, सरस्वतीनं रुद्राक्षमाला दिली आणि प्रत्यक्ष भगवती अन्नपूर्णेनं वामनांना भिक्षा घातली. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूता किल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी. प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. फार सुंदर वर्णन आहे महाराज. अन्नपूर्णेनं भगवान वामनानं भिक्षा घातलेली आहे. ओम भवती भिक्षां देहि. वामनांनी आवाज दिला, अन्नपूर्णेनं भिक्षा घातली. भिक्षा म्हणजे भीक नाहीये बरं. समर्थांनी आपल्या प्रत्येक शिष्याला भिक्षा मागण्याचा नियम घालून दिला. भिक्षा म्हणजे भीक नाहीये. ब्राह्मणाची दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. या भिक्षेतूनच महाराज समर्थांना कल्याण स्वामींच्या सारखे रत्न मिळाले भिक्षेतून. भगवान वामनांनी कश्यपाने आदिती यांना म्हटलं, बाबा आता मला निरोप द्या, मला बलिराजाच्या यज्ञात जायचंय. पायात खडावा घालून हातामध्ये छत्र, एका हातात कमंडलू धारण करून भगवान वामनांची दिव्य तेजपुंज मूर्ती बलिराजाच्या यज्ञामध्ये आली आहे. बलिराजाचा यज्ञ सुरू होता. नर्मदेच्या उत्तर तटाकावर आजचं भडोच नावाचं शहर आहे, त्याला पूर्वी भृगुकच्छ असं म्हणत असत. तिथे बलिराजाचा यज्ञ चाललेला आहे. तन्नर्मदाया तट उत्तरे बले यऋत्विजस्ते भृगुकच्छ समुद्रके. बलिराजाचा यज्ञ सुरू होता आणि भगवान वामनांचं यज्ञामध्ये आगमन झालं. यज्ञशाळेमध्ये वामनांना आलेलं पाहिल्याबरोबर सगळ्यांनी उठून स्वागत केलं. बलिराजानं हात जोडून स्वागत केलंय. स्वागतंते नमस्तुभ्यं ब्रह्मन् किंकर वामते ब्रह्मर्षीणां तपस्साक्षान् मन्ये त्वार्यव पुरधरं. बलिराजानं म्हटलं, महाराज आज माझा यज्ञ धन्य झाला. आज माझे पितर संतुष्ट झाले. अद्यन पितर तृप्ता अद्यन पावितम कुलम अद्य स्विष्ट कृतुरयम यद भवान आगतो गृहान. आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि यज्ञ सफल झाला. महाराज आपलं पाय धुतलेल्या पाण्यानं माझी सगळी पापं धुतली गेली. विप्रपादोदकम तीर्थम. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या लहान लहान चरणांच्या स्पर्शानं ही पृथ्वी सुद्धा पवित्र झाली. चरणम पवित्रम विततम पुराणम. सुंदर वर्णन आहे महाराज. ब्राह्मणांच्या चरणांचं फार महत्व सांगितलंय. पुनंतुमाम ब्राह्मण पाद पांसवा. आचार विचार निष्ठ तपस्वी अशा ब्राह्मणांच्या चरणांच्या धुळीच्या एक एक कणाचं फार महत्व सांगितलंय.
श्राद्धामध्ये आपण त्या ठिकाणी विप्रपाद्य पूजन करतो ना, त्यावेळेला हे सगळे मंत्र आहेत बघा. काय महत्व आहे महाराज? आपण कशासाठी आला? काही मागण्यासाठी आला असाल तर महाराज मी आपल्याला आधीच वचन देतो, आपण जे काही मागाल ते मी तुम्हाला मागाल ते देईन. आधीच तुम्हाला सांगतो, तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे. बलिराजाचे बोलणं ऐकल्यानंतर वामन भगवान अत्यंत प्रसन्न झाले आणि वामनांनी बलिराजाला म्हटलं, बली तू तुझ्या कुळाला उचित असं बोललास. वचस्तव येतात जनदेव सुनृतं कुलोचितं धर्मयुतं यशस्करं यस्य प्रमाणं भृगवः सांपराये पितामह कुलवृद्ध प्रशान्तः. कुणाकडे मागायला जर जायचं असेल तर कसं मागावं याचा आदर्श वस्तुपाठ वामनाने घालून दिलाय. ज्याच्याकडे मागायला जायचं ना, सगळ्यात आधी त्याची स्तुती करावी. काय तुम्ही मोठे, काय तुमची मुलं संस्कारित, तुरुंगात का असे ना मुलं, आपल्याला काय करायचं आहे? आपण स्तुती करावी. स्तुतीनं मनुष्य प्रसन्न होतो. कशासाठी आला होता? नाही, थोडीशी गरज होती, घेऊन जा घेऊन जा, पाहिजे ते नाही. आणि यावेळेस आपली भाषा जर उत्तम नसेल ना तर आपलं सुद्धा आपल्याला मिळत नाही. एवढे दिवस झाले आमचं कर्ज घेतलं, देईन म्हणाला, वायदा केला, पण अजूनपर्यंत दिला नाही. तुमचे बापही तसेच होते, तुमच्या आज्याने तसंच केलं, तुम्ही तसं. तो म्हणतो होय बाहेर घराच्या, मिळणार नाही तुझे पैसे. आपला असून आपल्याला मिळत नाही. विनोदाचा भाग सोडा. भगवान वामनाने बलिराजाची स्तुती केली आहे. वचस्तव येतात जनदेव सुनृतं. राजन, आतापर्यंत तुझे बोललास ना ते आपल्या कुल परंपरेला अनुरूप, धर्मपूर्ण आणि यश वाढविणारं अत्यंत मधुर असं बोलणं. महर्षी भृगू आपले कुलपुरोहित आहे, आपण त्यांना प्रमाण मानतात. आणि त्याचबरोबर आपले आजोबा प्रल्हादजी परमशांत, त्यांची सुद्धा आज्ञा आपण प्रमाण मानतात. महाराज, आपल्या वंशामध्ये आतापर्यंत कोणी धैर्यहीन किंवा कंजूस पुरुष झाला नाही. त्यानं ब्राह्मणांना कधी दान दिलं नाही किंवा कुणाला काही दान देण्याचं वचन दिल्यानंतर माघार घेतली असं कोणी आपल्या वंशात झाला नाही. आपल्या कुळामध्ये हिरण्याक्षासारखा वीराचा जन्म झाला. स्वतःच त्याला मारलं, स्वतःच त्याची स्तुती करताय. महाराज, आपली कीर्ती तर त्रिभुवनामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. आम्ही तुमचं नाव ऐकून आलोय की बलिराजासारखा दाता या त्रिभुवनामध्ये नाही. मी तुमच्याकडे मागायला आलोय. बलिराजाला खूप आनंद झाला. महाराज, मागा, तुम्हाला काय हवं ते मागा. वामनाने म्हटलं, बली ऐक, मला काय हवंय. यदि राशीष मे कामान वरास्त्वं वरदर्शभ पदानि त्रीणि दैत्येंद्र संमितानि पदा मम. राजा, मी आता तुझ्याकडे येत होतो आणि त्यावेळेला संध्येला एका ठिकाणी बसलो, त्या मनुष्यानं मला हकलून दिलं तिथून. म्हणून मी असं ठरवलं की संध्या करण्यासाठी आपल्या मालकीची जागा पाहिजे. म्हणून मी तुझ्याकडं जागा मागायला आलोय, भूमी मागायला आलोय. मला माझ्या पावलानं 3 पावलं जागा हवी. संमितानि पदा मम. ते बोलणं ऐकल्यानंतर बलिराजानं म्हटलं, महाराज, मगाशी तुम्ही जे बोलत होता ना ते सगळं ऐकून मला असं वाटत होतं की तुम्ही लहान आहात पण तुमची बुद्धी महान आहे. पण तुम्ही आता हे मागितलं ना, याच्यावरून माझी अशी खात्री पटली आहे, तुम बालो बालिश मतीही. तुम्ही जसे लहान आहात ना तशी बुद्धी सुद्धा लहान आहे. तुम्हाला काय मागावं कळत नाही.
एवढा मोठा स्वर्गाचा अधिपती मी प्रसन्न झालो आणि तुम्हाला मागा म्हटलं, तुम्ही काय मागितलं? 3 पावलं जागा, ती तुमच्या पावलानं. अहो, माझ्या पावलानं तरी मागायची ना, बसता तरी येईल का तुमच्या पावला? आधीच तुम्ही पाऊल टीसभर पण नाही. महाराज, माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे, मग पुन्हा एकदा संधी देतो, दुसरं काहीतरी मागा. मला तरी द्यायला शोभलं पाहिजे ना. आपल्याकडे माननीय पंतप्रधान आले आणि त्यांनी सांगितलं काही मागा. आपण म्हटलं आमच्या सप्ताहाला देणगी द्या, वर्गणी द्या. अहो, ते मागणं उचित ठरेल का? हो, सगळ्या देशाचा कायापालट करणारा हा महापुरुष, त्याच्याकडे काय मागावं याला सुद्धा डोकं लागतं. देव किंवा राजा जर प्रसन्न झाला तर त्याला काय मागावं याला सुद्धा बुद्धी लागते. महाराज, दैवे प्रभू जरी वळला, दैवे प्रभू जरी वळला, वरही वरायास पाहिजे समज. देव प्रसन्न झाला तर त्याला काय मागावं, राजा प्रसन्न झाला त्याला काय मागावं याला सुद्धा अक्कल हुशारी लागते. एक गोराख्याचा पोरगा आपली गुरं घेऊन रानात गेला. जंगलामध्ये त्याची राजाची भेट झाली. राजाची त्याच्या लोकांची चुकामुक झाली. त्याला खूप तहान लागली होती राजाला. त्याला पाणी मागितलं, आणि पाणी दिलं. थोड्या वेळा राजाचे लोक आले, प्रधानजी वगैरे. राजाने म्हटलं, प्रधानजी, आज हा पोरगा नसताना तर मी वाचलो नसतो. यानं मला पाणी दिलं म्हणून माझा जीव वाचला. तुम्ही काय करा, याला विचारा काय पाहिजे ते. अर्ध राज्य मागितलं तरी त्याला द्या, देऊन टाका. प्रधानजी आले त्या पोराकडं. त्याने म्हटलं, हे तुझ्यावर राजेसाहेब प्रसन्न झाले, तुझे मागशील ते तुला मिळेल, माग तुला काय हवंय. मूर्खच होता तो. त्यानं काय मागावं? त्यानं म्हटलं, राजेसाहेब जे मागेन मी ते देतील. हो, तू पाहिजे ते माग. त्या मूर्खानं म्हटलं, मी आज सकाळी फार घाईत घरातून निघालो, पण एकच डबी आणली तंबाखूची, चुन्याची डबी घरीच विसरली. तुमचे राजेसाहेब प्रसन्न झाले ना, त्यांना म्हणावं, तंबाखूला लावायला थोडा चुना द्या. प्रधानानं म्हटलं, नशीब फुटलं तुझं, काय मागितलंस? दैवे प्रभू जरी वळला, वरही वरायास पाहिजे समज. काय मागावं याला अक्कल लागते. महाराज, समर्थांच्या काळामध्ये दास पंचायतन होतं बघा. समर्थ रामदास स्वामी, त्यानंतर निगडीचे रंगनाथ स्वामी, जयराम स्वामी वडगावकर, भागानगरचे केशव स्वामी, यांना समर्थ पंचक म्हणत असत. एकदा काय झालं, निगडीचे रंगनाथ स्वामी समर्थ रामदास स्वामींना भेटायला आले. पण रामदास स्वामी कुठेतरी भूमिगत झाले. या भूमिगत लोकांनी इतिहास घडवला. महाराज, आज आपण हे सोन्याचे दिवस पाहतो ना, याच्या मागे त्या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचं फार मोठं दायित्व आहे की ज्यांनी प्रसंगी भूमिगत राहिले. लोकांना आपण कुठे आहोत कळू दिलं नाही, पण असं काही कार्य केलं. निस्पृहतेनं कार्य करणारी, निस्पृहतेनं सेवा करणारी भारतात नाही जगामध्ये एकमेव संघटना आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ज्याचं जीवन संघाच्या मुशीतून पुढे जातं ना महाराज, त्याचं जीवन उज्ज्वल बनल्याशिवाय राहत नाही. मला सुद्धा अभिमान वाटतो. आम्ही सुद्धा लहानपणी शाखेमध्ये जायचो, संघाच्या वर्गामध्ये जायचो. अनेक प्रकारचं बौद्धिक घेत असू, ज्यांच्या नावाच्या सभागृहामध्ये आपण बसलो आहोत ते गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्राय स्वाहा, संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी दिलेलं आहे. आद्य सरसंघचालक, संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी.
बलिराजानं म्हटलं, महाराज तुम्हाला सुचत नसेल तर एखादी लाईफलाईन वापरा. ऑप्शन मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. रथ मागा, घोडे मागा, हत्ती मागा. तुम्हाला लग्न करायचं असेल सांगा, छान मुलगी पाहून तुमचा संसार उभा करून देतो. पण हे असलं दान तुम्ही मला द्यायला शोभलं पाहिजे ना. बळीराजाने आपला प्रेस्टिज इश्यू समोर केला. वामनाने म्हटलं, बळी 7:30 वाजले, द्यायचं असेल तर हेच दे, नाही तर मी चाललो, मला पुष्कळ लोक आहेत देणारे. देतोस की नाही सांग. बलिराजाने म्हटलं, महाराज मी नाही कधी म्हणावं आपल्याला. आजपर्यंत माझ्या दारातून याचक विन्मुख गेला नाही, रिकाम्या हाताने गेला नाही. आणि माझी तळमळ यासाठी आहे की मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना दिलं ना त्यांना पुन्हा आयुष्यभर कुणाकडे काही मागण्याची गरजच पडली नाही, इतकं मी दिलंय. तुमची इच्छाच आहे तर मी द्यायला तयार आहे. त्रिपाद भूमीचं दान. तिकडं शुक्राचार्य गुरु देवघरात बसले होते. त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी तिकडूनच आवाज दिला, इदा विष्णुर्वेचक्रमे मंत्र म्हणला. बलिराजाला सूचना करण्यासाठी, अरे बाबा हा खरा याचक नाही आहे, इदम विष्णू, हा विष्णू आहे, देवानां कार्य साधक, तुझं राज्य घ्यायला आलाय. बलिराजा त्याला म्हण, 3 पावलं जागा सोडून दुसरं काही माग, मी द्यायला तयार आहे. 3 पावलं जागा देऊ नको. बलिराजा जुन्या वळणाचा होता. त्यानं म्हटलं, महाराज मी आता त्यांना वचन दिलंय, प्राण जाहू भरू वचन नुजाई, मी शब्द मोडणार नाही. आणि तुम्ही जर म्हणता आहात ना की भगवान विष्णू आहेत, तर मी हे म्हणेन की अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जर आज माझ्या दारामध्ये दान मागायला आलाय, तर मी 3 पावलंच काय, माझं संपूर्ण शरीर, माझे संपूर्ण प्राण त्यांच्या पायावर द्यायला तयार आहे. बलिराजानं आत्मनिवेदन भक्ती, त्या आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य बली महाराज आहे. वामनांचं पूजन करू लागला बलिराजा. हातावर संकल्पाचं उदक सोडायचंय. इदम त्रिपाद भूमिदानम तुभ्यम वामनाय प्रतिगृह्यताम. पण त्या कमंडलूतून पाणीच पडेना. वामनानं म्हटलं, बळी तुझ्या मनात नाहीये का दान द्यायचं, कुळकुळ करत दान देतोस का. नाही महाराज असं काही नाही. हे बघा, दान देत असताना उदाहरणतक करणारं दान द्यावं. दीयते च परिक्लिष्टम. मनात कुळकुळ करत जर दान दिलं ना तर त्या दानाचं फल मिळत नाही. सात्विक, राजस, तामस 3 प्रकारची दानं भगवंताने सांगितले. देशे कालेचे पात्रेचे, योग्य देश, योग्य काल आणि योग्य पात्र, योग्य आचार विचार संपन्न भूदेव त्यांना दान द्यावं. बळीनं म्हटलं, महाराज माझा रोजचा कमंडूल आहे, पाणी कसं पडेना. वामनानं म्हटलं, थांब मी पाहतो कुठे चोकअप झालंय. काय केलं, दर्भाची काडी घेतली आणि त्या कमंडूलच्या तोंडातून हात खोसली. झालं काय होतं की पाणी हातावर पडू नये म्हणून शुक्राचार्य त्या कमंडलूमध्ये आले होते, शेवटचा प्रयत्न म्हणून. आणि नेमकं त्या कमंडलूच्या तोंडाशी शुक्राचार्यांचा डोळा आला होता. ते आतून दूरदर्शन बाहेर काय चाललं ते पाहत होते. वामनाने भसतशी काडी घातली, त्याच्यामुळे डोळा गेला फुटून. आड आला म्हणून थोडी याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्याने म्हटलं, बली तू वामनाला 3 पावलं जागा दिली, मी काय एक डोळा दान दिला काय. वामनाने म्हटलं, माझ्या मध्ये मध्ये आलं ना, मी असंच करीत असतो.